खुलताबादचं नाव रत्नपूर करावं अशी मागणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे। खुलताबादचं नाव याआधी सुद्धा रत्नपूर होतं असं रेकॉर्डवर आहे असा दावा शिरसाट यांनी केलाय। नामांतर करायचं नाही तर झालेली चूक सुधारायची असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय। यावेळी त्यांनी कुणाल कामराबाबत देखील भाष्य केलं। मुंबईत आल्यास कुणाल कामराला आम्हीच संरक्षण देऊ असं शिरसाट यांनी म्हटलंय। कामराला शिक्षा देणं आमचं काम आहे, मात्र त्याला मारणं आमचं काम नाही असंही शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। खुलताबादचं नाव रत्नापूर करावं अशी मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी केलेली आहे। त्यासोबतच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या सगळ्या संदर्भात आपण संजय शिरसाट यांच्यासोबत बोलणार आहोत। एक तर तुम्ही आता मागणी करताय की खुलताबादचं नाव आता रत्नापूर, तुम्ही मुख्यमंत्र्यांना तसं पत्र लिहिणार आहात, कॅबिनेटमध्ये तसा निर्णय होणार आहे, काय प्लॅनिंग आहे? खुलताबादचं नाव हे रत्नपूर पहिले होतं, हे रेकॉर्डवर आहे। इंग्रजांनी जी सत्ता इथं भोगली ना, त्याच्यामध्ये सुद्धा ते शेत सारा ज्याला म्हणतात ना, ते वसूल करायचे, त्याच्यावर सुद्धा रत्नपूरच लिहिलेलं आहे। म्हणून आम्ही नवीन काहीतरी मागतो अशातला भाग नाही। दौलताबाद हा दौलताबाद नाही आहे, हा देवगिरी आहे। त्याला देवगिरी प्रांत म्हणलं जायचं आणि राजाराम देवराय यांचे तिथं राज्य होतं। आता दौलताबाद किल्ला काय औरंगजेबाने बांधला आहे का? नाही, तर ते असलेलं वास्तू तिथं राज्य केलेलं आहे। म्हणून हे जे काही नामांतर ज्याला आपण म्हणतो ना, ते नामांतर नाही, तर जे झालेली चूक दुरुस्त करण्याचा आम्ही प्रकार करतोय। आणि त्याचं कारण एक आहे की जे औरंगजेबाची कबर खोदायचा आम्ही विषय काढला, काही लोकांना फार त्रास झाला त्याचा। मग त्यांना स्वाभिमान आहे, मग आम्हाला आमचा स्वाभिमान जागृत करायला नको? बघा, मी मुख्यमंत्री साहेबाला पत्र देतोय त्याच्यात, आणि याला एक टेक्निकल प्रोसेस जी आहे याला विधानसभेमध्ये एकदा हाऊसमध्ये याला मान्यता घ्यावं लागेल, मग ते केंद्राकडे पाठवावं लागेल। केंद्राच्या मान्यतेनुसारच हे नाव बदललं जाईल। जसं धाराशिवचं बदललं गेलं, अहिल्यानगर झालं, नगरचं संभाजीनगर झालं, तसंच त्या प्रकारे याचं सुद्धा आपल्याला गॅजेटमध्ये, केंद्राच्या गॅजेटमध्ये आणावं लागेल, आणि तेव्हा ते नाव बदललं जाईल। कॉमेडियन कुणाल कामरा 3 समन्स पाठवले तरी पोलिसांसमोर हजर झाला नाही। त्याच्यानंतर आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, त्यांनी याचिका दाखल केली। कामराची मस्ती ही मुंबईमध्ये उतरली जाईल। चांगल्याची मस्ती उतरवणारं हे महाराष्ट्र राज्य आहे, आणि ज्याला स्वाभिमान असेल ना, त्यांनी सरकारची बाजू लावून धरली पाहिजे, सरकारला सपोर्ट केला पाहिजे। कसली मस्ती आली कामराला? 3 समन्स पाठवून सुद्धा तो येत नाही। अहो, तो राहुल गांधीला समन्स कोर्ट पाठवतो तर त्याला हजर व्हावं लागतं। जीवाला धोका आहे म्हणूनच मी येत नाही असं त्यांनी पोलिसांना। जीवाला धोका आहे, बोलतोस कशासाठी? मग काही बोलशील, मग त्याचा उद्रेक झाला तर त्याला जीवाला धोका म्हणतोस? शिवसेना तुटून पडणार जर कुणाल कामरा मुंबईत पोलिसांसमोर आला तर? शिवसेना तुटून पडणार, विरोध करणार? हे बघा, ती मानसिकता त्यावेळेला काय कुणाची असतील सांगता येत नाही, परंतु त्याला संरक्षण आम्ही निश्चित देऊ। त्याला सजा देणं हे आमचं काम आहे, त्याला मारणं हे आमचं काम नाही आहे। संरक्षण देणार सरकार संरक्षण देईलच ना, सरकार हे नियमानुसार काम करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।